आनंद परांजपे आणि नजीबभाई यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करून महिलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले। महिलांनी होम मिनिस्टरला दिलेला उदंड प्रतिसाद याची साक्ष आहे। तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील व अजितदादांच्या मागे उभे राहा असं उद्गार महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी व सौ सुनेत्रा वहिनी पवार यांनी काढले व होम मिनिस्टरच्या आयोजनाबद्दल शुभेच्छा दिल्या। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहरच्या वतीने कळ्यामध्ये खारलँड मैदानामध्ये होम मिनिस्टर सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे या उपस्थित होत्या। यावेळी ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिताताई गोतपगार, माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, रीटा यादव, वहिदा खान, अंकिता शिंदे, अनिता किणे, उमेश पाटील तसेच जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, राजनाथ यादव, तकी चेऊलकर, पल्लवी गीत, शिवसेनेच्या लता पाटील, श्याम पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी आदितीताई तटकरे या बोलत होत्या। महिलांना घरच्या कामातून विश्रांती देत मनोरंजन करण्याचे आणि महिलांच्या आयुष्यात 2 क्षण आनंदाचे आणण्याचे महत्त्वपूर्ण काम होम मिनिस्टर कार्यक्रम करत असतो। यामुळे महिलांना होम मिनिस्टर कार्यक्रम खूप आवडतो। आज या महिलांचे अहो असते तर त्यांनाही महिलांचा हा उत्साह आणि आनंद पाहून समाधान वाटले असते। नजीबभाई आणि आनंदजी परांजपे यांनी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केला। महिलांनी होम मिनिस्टरला दिलेला उदंड प्रतिसाद ही याची साक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली। सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा देत मकर संक्रांत आणि नवीन वर्ष हे सुखाचे व समाधानी जाओ असे सांगून जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे विरोधकांकडून महायुती विरोधात वक्तव्य होतच राहतील, पण ज्या महायुतीच्या उमेदवारांना वरिष्ठ नेतृत्व संधी देतील त्यांना सर्व जनता मतदार विजयाचा कौल देऊन अधिकाधिक मताधिक्याने निवडून देतील असं मत आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केले। तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना म्हटलं की आनंद आणि नजीब यांनी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करून मनोरंजनाच्या माध्यमातून महिलांच्या आयुष्यात विरंगुळा निर्माण केला आहे। मकर संक्रांतीच्या निमित्ताने व जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा देते आणि अजितदादांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा असं आवाहन देखील त्यांनी केलं। खरं तर होम मिनिस्टरचा कार्यक्रम महिलांना नेहमीच आवडत असतो आणि आज नजीबभाई आणि आनंद परांजपेजींनी एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली आणि उदंड असा प्रतिसाद महिलांचा या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला मिळालेला आहे। मी आलेल्या सर्व सहभागी झालेल्या महिलांना मनापासूनच्या शुभेच्छा देते। मकर संक्रांतीचं आणि हे नवीन वर्ष त्यांना सगळ्यांनाच सुखदायी निरोगीमय जाओ अशीच मी या निमित्ताने त्यांना शुभेच्छा। मला वाटते आज त्यांची या परिसरामध्ये सभा होती। खरं तर मी आज सकाळपासून बदलापूरला कार्यक्रमाला होते आणि त्याच्यानंतर इथे आणि आणखीन एक आमदार प्रताप सरनाईकजींच्या इथे एक कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे जशा निवडणुका येतील तशा अशा पद्धतीचे वक्तव्य होतच राहतील, पण मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छिते की महायुतीचे जे उमेदवार आहेत ते निश्चितपणाने ज्यांना वरिष्ठ नेतृत्व संधी देतील ते उमेदवार नक्कीच सर्व जनता, सर्व मतदार बंधू भगिनी हे त्यांना कौल देऊन अधिकाधिक मताधिक्याने त्यांना निवडून आणतील।